डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. त्याचप्रमाणे ह्या संकुलामध्ये जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आहे त्याचे सर्व पदाधिकारी तसेच या ठिकाणी बसलेले सर्व धम्म बंधू आणि भगिनी यांना मी वंदन करतो. त्यांना जय भीम आणि नमो. खरं म्हणजे विशेष अर्थाने मी असं पाहतो की आता जवळजवळ बराचसा वेळ झालेला आहे आणि कार्यक्रम देखील आपला थोडासा उशिरा सुरू झाला. पण हे उशिरा सुरू झाला आहे म्हणून मला काही त्याच्याबद्दल खेद नाही आहे, कारण आज पौर्णिमा आहे नाही का. आणि आज मी जेव्हा या संकुलामध्ये आलो त्यावेळी त्याचा अनुभव घेत होतो, फील घेत होतो. किती सुंदर संकुल आहे नाही का, छान वाटत आहे. एवढं मोठं पटांगण आहे आणि चारी बाजूनी सुंदर अशा बिल्डिंग आहेत, सुंदर अशी हवा या ठिकाणी सुटलेली आहे. आणि रात्रीच्या 9 वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला आहे. मग खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की वैशाख पौर्णिमा आपण साजरी करत आहोत नाही. पौर्णिमा रात्री असते, दिवसा नसते. सकाळचे आपले बहुतेक जे कार्यक्रम असतात ते आपले सकाळचे असतात. तर खऱ्या अर्थाने रात्रीचा आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करत आहोत. खेळत असतात, त्यांना काही समजत नाही, आग लागली का काहीच कळत नाही. पण एक सद्गृहस्थ तो बाहेर असतो आणि ते पाहत असतो की मुलं खेळण्यात गुंग आहेत आणि त्या महलाला आग लागली आहे. आणि ती जी व्यक्ती आहे त्यांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करते नाही का, चॉकलेट दाखवून काही गोष्टी करून त्यांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, हे जे काय उदाहरण आहे नाही का त्या महलाला आग लागल्याचं, तर तो महल म्हणजे कोणता महल, कशाचं प्रतीक आहे. आणि तो महल दुसरं तिसरं काय नसून आपला संसार आहे. तो महल काय, दुसरं तिसरं काय नसून आपला संसार आहे. आणि ती मुलं दुसरी तिसरी नसून कोण आहे, आपण आहोत. आणि जे सद्ग्रस्त जे बाहेर उभे आहेत त्या महलातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी ते दुसरे तिसरे कोण नसून भगवान बुद्ध आहेत. ती एवढे वर्ष 2570 वर्षाची आपण जयंती साजरी करतो. आणि एवढ्या वर्षापासून ते आपल्याला काय करतात, त्यातून बाहेर काढण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहेत नाही का. पण मग आता असा प्रश्न पडतो आपल्याला की खरंच त्या महलातून आपण बाहेर पडतोय का नाही का. त्या संसारातून आज आपला संसार कसा आहे, आपला संसार कसा आहे. आज मी सांगतो, जेवढे इथे लोक बसलेले आहेत किंवा जेवढे लोक आहेत तेवढे मोबाईल आहेत, आहे की नाही, बरोबर ना. जेवढी लोक आहेत तेवढे मोबाईल आहेत, मुलांसकट, आहे का नाही. आणि त्या मोबाईलमध्ये तो आपला संसार झालेला आहे. हा मोबाईल हा मोठा संसार आहे आपला. आणि त्या मोबाईलमध्ये आपण व्यस्त आहोत. आपण जरी आपली उपजीविका असली तरी पण आपण सतत आपण कशाच्या मागे धावत आहोत, कशाच्या, पैशाच्या मागे आपण धावत आहोत. आणि पैशाबरोबर आपण नाही का, बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली. पण आपण जर बाबासाहेबांचं जीवन पाहिलं त्यांच्या हयातीनंतर, तर त्यांची स्वतःची काही प्रॉपर्टी, व्यक्तिगत प्रॉपर्टी त्यांनी ठेवली का त्यांनी. जे काय ते सर्व समाजाचं आहे. पण आज आपल्याकडे काय आहे नाही का, आज आपल्याकडे प्रतिष्ठा आहे, आपल्याकडे पैसा आहे, सर्व गोष्टी आहेत. पण आपण कशा आहोत, त्या लहान मुलांसारखे आहोत. आपण तेच जीवन, तोच संसार, त्याच्यामध्येच आपण रममान आहोत. पण एवढे वर्ष बुद्ध आपल्याला त्या मुलाला जसे नाही का चॉकलेट दाखवून खुणवतात, बाहेर आहे बाबा नाही का, सर्व बाजूने आग लागलेली आहे. पण आपल्याला मात्र ते अजून कळत नाही. त्या आगीमध्येच आपण काय आहोत, होरपळत आहोत. मग ती आग कसली, कशाची आग आहे.
आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतम राजकुमार असताना जेव्हा घराबाहेर पडले आणि ज्याच्यामुळे त्यांनी ग्रहत्याग केला, त्याच्या काही गोष्टी त्याचा कधी आपण विचार करतो का? कोणत्या गोष्टी असतील? ते आग म्हणजे कशाची आग आहे, कशामध्ये आपण होरपळत आहोत? तर एक मनुष्य म्हणून ती आग आहे, वृद्धत्वाची आग आहे, म्हातारपणाची आग आहे. तरुणाला काय वाटतं, मी असाच तरुण राहणार आहे, बरोबर का नाही? तरुणाला वाटतं की मी असाच तरुण राहणार आहे, कधीच म्हातारा होणार नाही. पण असं म्हणतात की ज्या पद्धतीने शेतामध्ये वणवा पेटतो माहिती आहे तुम्हाला, शेतामध्ये, आणि ती वणव्याची आग आपल्या कधी पायाजवळ येते ते आपल्याला कळत नाही. तरुणाचे आपण कधी आपले केस पिकायला लागतात, कधी आपण म्हातारे होतो ते आपल्याला कळत नाही. आणि ते म्हातारपण आपण पाहतो नाही का, इतरांचं पाहतो कशा पद्धतीने. सिद्धार्थांचं ते वर्णन खूप छान आहे, ते वृद्ध व्यक्तीचं जे वर्णन करतात, तर त्याच्यात आपण होरपळत आहोत हे आपल्याला अजूनही लक्षात येत नाही. आपण तारुण्याच्या मदामध्ये असतो, तारुण्याच्या धुंदीमध्ये असतो, पैशाच्या धुंदीमध्ये असतो, आणि ती जी क्षणभंगुरता आहे ती आपल्याला कळत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्याचा मद आपल्याला असतो, तो मद कशाचा आहे? आपल्या आरोग्याचा. तो मद आहे, आणि त्या मदामध्ये असतो. आपल्याला काय वाटतं, सर्व आजारी पडतील पण मी आजारी पडणार नाही. पण काय होतं, जसं एक शेतकरी असतो, आपलं शेत राखण्यासाठी तो कशाचा वापर करतो? पक्ष्यांनी धान्य खाऊ नये म्हणून गोंफण आहे ना, तो पक्ष्यांना मारत असतो, आणि एवढे पक्षी असतात त्यातल्या एखाद्या पक्षाला तो लागतो. त्याप्रमाणे आजाराचा दगड आपल्याला कधी कोणाला लागेल काही सांगू शकत नाही, आणि आपण काय होतो, आजारी पडतो. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते कसं आहे, रोगधर्मी आहे, आणि कोणता आजार आपल्याला कधी लागेल आणि भयंकर आपण त्या आजारामधून त्याच्या वेदना आपण घेऊ हे आपल्याला कळू शकत नाही. पण आज काय होतं, आपण त्याचा विचार करत नाही, कारण आपल्यामध्ये कसा आहे, कशाचा मद आहे? आपल्या शक्तीचा, आपल्या नाही का, आपण निरोगी आहोत त्याचा मद आहे. ती गोष्ट मात्र आपल्याला कळत नाही. नंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणती गोष्ट? इथे जन्मलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरणारच आहे. मग तो तरुण असू द्या, लहान असू द्या, मध्यम वयाचा असू द्या, म्हातारा असू द्या, कोणीही असू द्या, कोणीही ह्या जगामध्ये अमरत्व घेऊन आलेला नाही, एक ना एक दिवस मरणारच आहे. आणि हे जे काही जळणं आहे, हे जे काही जळणं आहे ते आपल्याला कळत नाही. सर्व गोष्टी आपण पाहतो, आजूबाजूला काय घडतं ते पाहतो, पण मी नाही तिथे. दुसऱ्याला आपण पाहतो, आजारी माणसाला पाहतो, वृद्ध माणसाला पाहतो, मृत्यूला पाहतो, पण आपल्याला काय वाटतं, मी नाही तिथे. हे कोणाचं आहे? दुसऱ्याचं आहे. पण आपल्याला कळत नाही, एक मनुष्य म्हणून ह्या सर्व गोष्टी मला लागू पडतात नाही का. जीवनाचं जे काय नश्वर क्षणभंगुरता आहे, जीवन आपलं शाश्वत नाही, ही गोष्ट मात्र आपल्याला कळत नाही. आणि बंधू आणि भगिनींनो, हेच दुःख आहे. भगवान बुद्ध जे सांगतात ना, 4 आर्य सत्यामध्ये, जगामध्ये दुःख आहे. जगामध्ये दुःख कोणतं आहे? तर आपलं जीवन कसं आहे? अनित्य आहे. आपलं जीवन कसं आहे? क्षणभंगूर आहे. आपलं जीवन कसं आहे? दुःखमय आहे. प्रत्येक गोष्ट ही दुःख देणारी आहे. आज आपण छान नटून थटून येतो, पण आपल्याला माहित आहे की आपला चेहरा कसा आहे, आपल्याला माहित आहे की आपले केस कसे आहेत, आपल्याला माहित आहे की आपलं आरोग्य कसं आहे, आणि ते दुःख मात्र आपण काय करतो, लपवत असतो. ते दुःख मात्र आपल्याला अंतःकरणामध्ये नेहमी सलत असतं. ही गोष्ट मात्र आपल्या लक्षात येत नाही. आणि हाच मोठा प्रश्न आहे नाही का. दुःख आहे किंवा नाही हा भाग वेगळा आहे, दुःख आहे हा भाग वेगळा आहे, पण दुःखाला आपण पाहत नाही हा मोठा प्रश्न आहे. जे जागं राहणं आहे, ते जागं राहणं म्हणजे काय? दुःखाला पाहणं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पहिलं जे आर्य सत्य सांगितलेलं ते म्हणजे काय? जगामध्ये दुःख आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला बुद्ध कळणार
नाही. आणि जग कोणतं? जगामध्ये दुःख आहे म्हणजे कोणतं? हे माझं जग. आपण काय पाहतो? जगामध्ये दुःख आहे. जगामध्ये नाही, माझ्यामध्ये दुःख आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? माझ्यामध्ये आहेत. ही गोष्ट आपल्याला कळत नाही आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग आपण पाहतो की ह्यासाठीच सिद्धार्थ गौतमाने काय केलं? ग्रहत्याग केला. त्यांना हे कळलं, त्यांना हे समजलं. आपल्यासारखे ते अजागरूक नव्हते, आपल्यासारखे ते झोपलेले नव्हते, तर ते कसे होते? जागे होते. आणि त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने मग त्यांनी काय केलं? ह्या दुःखाचा शोध लावण्यासाठी त्यांनी काय केलं? ग्रहत्याग केला. पण आता तुम्ही म्हणाल मग आता आम्हालाही ग्रहत्याग करायला लागेल का? हा, आपल्याला घर सोडायचं नाही आहे. आपल्याला घर सोडायचं नाही आहे, पण आपण आपला राग सोडू शकतो की नाही? हा, घर सोडण्याची गरज नाही आपल्याला, पण आपण राग सोडू शकतो. आपल्यातला काय द्वेष आहे तो आपण सोडू शकतो. आपल्यातला अहंकार आपण सोडू शकतो. किती सोपी गोष्ट आहे ना? हा, आपल्याला भीती वाटते, नाही बाबा भगवान बुद्धांनी सांगितलंय, त्यांनी ग्रहत्याग केलाय, मग आपल्याला देखील करावं लागेल. आताच उदाहरण दिलं बाबासाहेबांचं. हा, बाबासाहेब सुटाफुटामध्ये होते, त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. हा, त्यांनी घर सोडलं का? नाही सोडलं. असे अनेक लोक आहेत भगवान बुद्धांच्या काळापासून आतापर्यंत त्यांनी नाही का धम्माचं आचरण केले आणि ते मोठे झाले. ते काय त्यांनी काय घर सोडलं नाही. तर आपणही घाबरून जायचं कारण नाही की आपल्याला देखील घर सोडायचं नाही. पण आपल्या घरामध्ये बसलेलं जे काय अहंकार आहे, द्वेष आहे, लोभ आहे, तो मात्र आपण सोडू शकतो. ही सोपी गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपण सोडली पाहिजे. मग ते सोडत असताना कसं पाहणार आपण एवढ्या वर्षाच्या बौद्ध आहोत. मग आपल्याला विचार केला पाहिजे, एक बौद्ध म्हणून माझं जीवन कसं आहे? एक बौद्ध म्हणून माझे नातेसंबंध कसे आहेत? माझ्या नात्यांमध्ये कसं संबंध आहे? आज आपलं परिवार, आपलं नातं कसं झालेलं आहे? मियाँ बीवी और हम दो. हाँ, हम दो और हमारे दो. कदाचित हम दो और हमारे एक है ना. एवढंच आपलं नातं. आपला परिवार म्हणजे आपलं नातं, आपलं कुटुंब म्हणजे आपलं नातं. आपल्याला बाकी कोणी नको असतात. आपल्याला आपली आई नको असते. हां, आपल्याला आई वडील नकोसे असतात. बस मी आणि माझी बायको, नाही का, एवढंच आपलं नातं. आपल्याला आपले भाऊबंद नको असतात, जे आपण लहानपणी एकत्र खेळलेलो असतो, एकत्र वाढलेलो असतो. पण मोठे झाल्यानंतर जेव्हा आपले संसार वेगळे होतात तेव्हा मात्र आपण विभक्त होतो. आपल्याला कोणी नको असतो आणि तेच नातं, तेच आपला संसार, याच्यामध्ये मात्र काय होतं? आपण रममान होतो. आणि जी पहिली गोष्ट सांगितली ती गोष्ट आपण विसरतो. त्या मधामध्ये आपण राहतो. आणि मग हे जे नातेसंबंध आहे ते कसं आहे आपलं? त्या नातेसंबंध आपलं अपेक्षावरती आधारित आहे. आपल्या जर अपेक्षा पूर्ण बायकोने केल्या व्यवस्थित तर ती बायको चांगली. आपल्या अपेक्षा आपल्या पत्नीने पूर्ण केल्या तर तो नवरा चांगला, नाही का. आपल्या अपेक्षा आपले जे काही नातेवाईक असतील, बहीण असतील, भाऊ असतील, जे कोण असतील, त्यांनी आपल्या पूर्ण केल्या तर ते चांगले. म्हणजे आपले संबंध कशावरती आधारित आहेत? अपेक्षेवरती आधारित आहे, नाही का. मी काय म्हणणार? मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, पण त्यांनी असं केलं तर मी चांगला किंवा मी चांगली. म्हणजे आपले नातेसंबंध अपेक्षेवरती आधारित आहे. आणि आपले नातेसंबंध कशावरती आधारित आहे? गैरसमजावरती आधारित आहे. आज आपल्या नात्यांमध्ये जे काय दुरावा निर्माण झालाय तो कशामुळे झालाय? गैरसमज. प्रत्येक आपली नाते बघा, चेक करा तुम्ही. आपण बुद्ध जयंती साजरी करतो एवढ्या वर्षांनी, नाही एवढे वर्ष, पण खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी दुःखाचा मार्ग सांगितलाय, पण आपल्याला दुःखच कळत नाही. मी का दुःखी आहे? दुसऱ्यांमुळे मी रागावते, दुसऱ्यांमुळे मी निराश आहे, दुसऱ्यांमुळे मी चिडचिडी आहे. दोष कोणाला देतो आपण? कोणाला देतो? दुसऱ्याला. पण मन कोणाचं आहे? हा, मन कोणाचं आहे? आपलं आहे ना. हा, आणि त्या मनावरतीच भगवान बुद्धांनी विजय मिळवायला सांगितलाय. कारण तेच दुःखाचं कारण आहे, हे मात्र आपल्याला कळत नाही. आणि आपलं जीवन का आपण दुःखी आहोत? तर कारण आपण स्वार्थी आहोत, नाही का. आपण आपलंच, मी माझं, नाही का,
आपण नाही, आपण कधी आपण बोलत नाही, मी आणि माझं, नाही का? हा अशा प्रकारचा स्वार्थ आपल्या असल्यामुळे आपण तसं पाहत नाही. आणि मग आपलं जे जीवन आहे, खऱ्या अर्थाने आपलं जीवन जे सत्य जीवन आहे ते मात्र आपण दाखवत नाही. आता समजा मी इथे धम्मचारी आहे, अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले असतील, अनेक समाजामध्ये काम करणारे बसले असतील, तर अनेक अधिकारी असतील. बाहेरून मी खूप दाखवणार मी खूप चांगला आहे, इथे येऊन मोठे मोठे भाषण मी करणार, दिखावा करणार. पण माझं वास्तविक जीवन कसं आहे, मी घरामध्ये कसं आहे, मी समाजामध्ये कसा आहे, मी बायकोशी कसा वागतो, मी पत्नीशी कसा वागतो, किंवा मी पतीशी कसा वागतो, हा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तसं करत नसो आपण, तर या बोलण्याला काही अर्थ नाही. तो काय झाला, सर्व कसा काय झाला, तो दिखावा झाला. आणि मग बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपल्याला थोडं अंतर्मुख होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला फरक करता येत नाही की प्रेमाने वागणं की व्यवहाराने वागणं. प्रेम आणि व्यवहारामध्ये आपण फरक करत नाही. असं म्हणतात मैत्रीमध्ये व्यवहार नसतो, प्रेमामध्ये व्यवहार नसतो. तर व्यवहारामध्ये जर खऱ्या अर्थाने धम्म उतरला, बाबासाहेब काय म्हणतात, धम्म म्हणजे काय, माणसामधील उचित व्यवहार म्हणजे धम्म आहे. म्हणजे धम्म प्रत्येक ठिकाणी पाहिजे. आणि जो धम्म जर नसेल तर जे मी आतापर्यंत बोललेलो आहे तशा पद्धतीने आपलं जीवन बनू शकेल. आणि म्हणून बुद्ध जयंतीचा जो दिवस आहे तो म्हणजे काय, स्वतःला बदलण्याचा दिवस आहे. स्वतःला बदलण्याचा निर्णय घेण्याचा आजचा हा दिवस आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग आता स्वतःला बदलायचं म्हणजे काय, आपल्याला माहित आहे की जेव्हा सिद्धार्थाने ग्रहत्याग केला तेव्हा सर्वप्रथम त्यांनी काय केलं, कोण सांगेल, सांगू शकता. माझी पद्धत आहे विचारण्याची, बोलण्याची. कारण हे आपल्याला, मी प्रवचन म्हणत नाही, याला काय म्हणतो, संवाद म्हणतो आपण, नाही का? एकमेकांशी आपण संवाद केला पाहिजे. जर संवाद झाला नाहीये तर मग काय, कोणतरी आलं या ठिकाणी आणि प्रवचन दिलं आणि तुम्ही ऐकलं, ते काही योग्य नाहीये. तर आपल्याला काय करायचं, आपल्या या खिडक्या उघड्या करायच्यात. हा, तर सिद्धार्थाने काय केलं, जेव्हा गृहत्याग केला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय केली त्यांनी, हा, राजवस्त्रांचा त्यांनी त्याग केला. बोला, बरोबर ना? हा, यस. तर त्यांनी काय केलं, राजवस्त्रांचा त्याग केला. मग राजवस्त्रांचा त्याग त्यांनी काय केला, का केला त्यांनी त्याग, हा, अहंकार. बरोबर, बरोबर आहे. यांनी सांगितलेलं उत्तर अतिशय बरोबर आहे. कारण राजवस्त्र काय, कशाची ओळख आहे, त्याच्या राजेशाहीची ओळख आहे. हा, काहीतरी असण्याची ओळख आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मुखवटा, नाही का? मग आपल्याला खऱ्या अर्थाने धम्म आचरण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला, जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे, आपल्याला ग्रहत्याग करायचा असेल, ग्रहत्याग म्हणजे शरीराचा नाही, कशाचा, मी सांगितलंय, आपल्या मनातील जे काही विकार आहे त्याचा ग्रहत्याग करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपण तो काय मुखवटा धारण केलेला आहे तो मुखवटा आपल्याला काय करावा लागेल, काढावा लागेल. जसा सिद्धार्थाने काढला. मग आपले मुखवटे कोणते आहेत, कोणते मुखवटे आहेत, मी धम्मचारी आहे, हा माझा मुखवटा. मी अधिकारी आहे, हा माझा मुखवटा. मी बामसेपमध्ये काम करतो, हा माझा मुखवटा. मी अमुक अमुक संघटनेचा अध्यक्ष आहे, हा माझा मुखवटा. मी IAS ऑफिसर आहे, एवढ्या एवढ्या पदावरती आहे, हा माझा मुखवटा. मी श्रीमंत आहे, मी उद्योगपती आहे, हा माझा मुखवटा. मी सुंदर आहे, हा माझा मुखवटा. असे अनेक मुखवटे आपण धारण केलेले असतात. घरामध्ये एक मुखवटा असतो, एक पती म्हणून. ऑफिसमध्ये गेल्यावर एक मुखवटा असतो, समाजामध्ये बसल्यावरती एक मुखवटा असतो. असे अनेक मुखवटे त्या रावणाप्रमाणे आपण धारण केलेले असतात. आणि ते मुखवटे असं म्हणतात, जेव्हा आपल्याला सत्य कळतं तेव्हा सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, आपला हा जो मुखवटा आहे तो मुखवटा आपण काढला पाहिजे. तर ही गोष्ट आपण ह्या आजच्या दिनी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि जेव्हा आपण मुखवटा आपला काढू तेव्हा काय होईल, खऱ्या अर्थाने आपण स्वतःला ओळखायला लागू. नाहीतर आपण खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखणार नाही. नाहीतर आरशामध्ये आपण काय बघणार, मी माधुरी दीक्षित आहे, हा, मी आता हिरो कोण फेमस, हा,
आत्ताचा हिरो कोण सांगेल? मुलं. आपण तसंच बघतो ना आरशामध्ये स्वतःला. आपण स्वतःला मी बघत नाही, मी मनीषा आहे, मी राजू आहे, मी असं बघत नाही. मी काय बघणार? त्या मी जे काय कॅरेक्टर माझ्या मनात आहे त्या कॅरेक्टरला मी आरशासमोर बघणार. पण खऱ्या अर्थाने असं म्हणतात, जेव्हा आपण हे मुखवटे काढू तेव्हा मला कळेल मी सुनील आहे, मी मनीषा आहे, मी नाही का, जे काय असेल ती मी आहे, हे मी आपल्याला कळेल. पण तोपर्यंत आपण हे सर्व मुखवटे आपण धारणच करून राहणार. आणि ते काढायचं असेल मुखवटे तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट कशावरती काम करावं लागेल? मुखवटे काढायला आपल्याला काय आपण काढत नाही? आपल्याला भीती असते. मी एक ब्रह्मचारी आहे आणि मी जर चुकीचा वागत असेल, मला भीती असते ना त्याची. जग मला ब्रह्मचारी म्हणून पाहत आहे आणि मी जर लोकांना कळालो की हा असा असा आहे तर मी मुखवटा नाही काढत. मी काय करतो? त्याला फिक्स करतो. मग ती भीती आपल्याला सर्वप्रथम काढावी लागेल. जोपर्यंत आपल्याला जर परिवर्तन करायचं असं आपल्यामध्ये, तर सर्वात महत्त्वाची जी भीती आहे ती भीती आपल्याला घालवावी लागेल. लोक काय म्हणतील, नाही का, आपल्याला वाटतं लोक काय म्हणतील मला, मी तर एवढा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, जर लोकांना कळलं मी असा आहे तर लोक मला नाव ठेवतील. तर भगवान बुद्ध असं म्हणतात, धम्म मार्गावरती जर आपल्याला विकास करायचा असेल, आपल्याला परिवर्तन करायचं असेल स्वतःला, तर हे जे काही मुखवटे आहेत जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपण धम्माचं आचरण करू शकत नाही. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, जोपर्यंत आपण खोट्या ओळखीला धरून राहतो तोपर्यंत आपल्याला खरा चेहरा कळणार नाही. ही गोष्ट मात्र आपल्याला आपल्या मनावरती बिंबवावी लागेल. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने जेव्हा आपण मुखवटा काढतो, सिद्धार्थांनी गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर त्यांनी काय केलं? पुढचं पाऊल त्यांचं कोण सांगेल? ते सगळं केलं. त्याच्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली आहे ना. त्याच्यानंतर पुढचा मार्ग काय त्यांचा? तपश्चर्या केली. किती वर्ष तपश्चर्या केली त्यांनी? 6 वर्ष तपश्चर्या केली. आणि असं म्हणतात की इतकी तपश्चर्या त्यांनी केली, असं म्हणतात त्यांचं शरीर पूर्ण कसं झालं? त्यांचं शरीर एकदम, म्हणजे असं म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात की त्यांनी एवढी तपश्चर्या केली, एवढे परिश्रम केले की असं जगामध्ये कोणीही केलं नसेल. असं जगामध्ये एवढी कठोर तपश्चर्या कोणी केले नसेल, एवढं आपल्या ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलं. मग काय आपल्याला जर कळलंय, हा मार्ग कळलाय, हे सत्य कळलंय, तर आपण तसं तपश्चर्या, आपण तसे प्रयत्न आपले आहेत का धम्ममार्गावरती जाण्यासाठी? वर्षातून 4 वेळा आपण येत असू, नाही का, जे काय आपला कार्यक्रम असेल किंवा काय आपले नामकरण असेल, लग्न असेल, तिथे आपण मात्र हात जोडून उभं राहतो. पण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला मुक्ती कोण पते म्हटलं बाबासाहेबांनी का ह्या मार्गाला. मुक्ती कोण पते, कशाच्या मार्गाने मुक्ती आहे? त्या मार्गाने मुक्ती आहे. मग खरंच आपण त्या मार्गावरती आहोत का? जर आपण त्या ध्येयापर्यंत असू तर भगवान बुद्धांसारखे, सिद्धार्थासारखे आपण काय करू? कठोर अशी तपश्चर्या करू. पण आपण पाहतो जेव्हा सिद्धार्थाला कळालं त्या कठोर तपश्चर्याच्या मार्गामुळे त्यांना जे काही साध्य व्हायचंय ते मिळालं नाही, तर त्यांनी काय केलं? तो मार्ग सोडला. तर आपल्याला देखील ते कळलं पाहिजे. जेव्हा आपल्याला कळलं की बाबा मी हे जे करतोय सर्व काही, या संघटनेमध्ये काम करतोय, त्या संघटनेमध्ये काम करतोय, एवढे वर्ष मी धार्मिक जीवन जगतोय, पण माझ्यामध्ये काही बदल होत नाही, तर माझ्यामध्ये अहंकार वाढतोय, माझ्यामध्ये लोभ वाढतोय, काहीतरी माझे चुकतंय, काहीतरी मार्ग माझा चुकीचा आहे. जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तो मार्ग आपण सोडून दिला पाहिजे, भले तो किती श्रेष्ठ मार्ग असेल. आपल्याला माहित आहे की सिद्धार्थाने जेव्हा मार्ग सोडला तेव्हा ते जे काय 5 लोक त्याच्यासोबत होते, तेव्हा ते 5 लोक काय झाले? त्यांच्यावरती नाराज झाले. पण सिद्धार्थ कसे होते? इंडिव्हिज्युअल होते, एक व्यक्ती होते. ते मात्र काय एकटे त्या मार्गावरती पुढे त्यांनी प्रवास केला. पण आपलं तसं नसतं. माझी मैत्रीण जर आली नाही, मी येत, तू आहेस का? तू असेल तर मी येते, आहे ना. आपण कसं असतं, आपलं जीवन कसं असतं? अवलंबून असतं. पती जात असेल तर पत्नी आहे, पत्नी जात असेल तर पती
आहे. तुम्ही येताय का तर मी येते. आपलं जीवन स्वतंत्र नाही आहे. आपलं जीवन आपल्यासाठी आपल्याला जगायचं आहे ना, आपल्यासाठी आपल्याला करायचं आहे. तो निर्णय कोणाचा असला पाहिजे? पतीचा असला पाहिजे का? पत्नीचा असला पाहिजे का? कोणाचा असला पाहिजे? आपला असला पाहिजे. ही जी काय गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला याच्यातून समजली पाहिजे. चुकीच्या मार्गावरती केलेला जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला कळल्यावरती आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्यातला जो काय आळस आहे तो आपण झटकला पाहिजे आणि आपण जो काय आपल्याला जे सत्य कळलंय त्या सत्याच्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे जे काय सिद्धार्थाच्या जीवनातून जे काय आपल्याला कळालेलं आहे त्यातून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. आणि जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 5 सोबती त्यांना सोडून जातात. तशा पद्धतीने हरकत नाही. आपली किती मैत्रीण असेल, आपले किती फ्रेंड असतील, पण आपण एखादा मार्ग आपल्याला कळलाय, आपल्याला सत्य कळलंय की हे सत्य आहे, तर आपण त्याचा विचार करायचा नाही. त्या मार्गावरती आपण आरूढ व्हायचं. भले आपले किती लोक आपल्या विरोधी उभे राहिले, आपले किती फार घरचे देखील आपल्या विरोधात उभे राहिले, तरी आपण आपला मार्ग सोडता कामा नये. ही सिद्धार्थांच्या याच्यातून आपण शिकवण घेतली पाहिजे. जर तुम्ही सत्यावर चालणारे आहात तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात. जर आपण सत्याच्या मार्गावरती चालणारे असू तर आपण कशावर? योग्य मार्गावरती असू. आणि नंतर जेव्हा भगवान बुद्धांनी सिद्धार्थाने कठोर तपश्चर्या केली आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतर आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये बाबासाहेब सांगतात, हवा जरी आली तर काय व्हायचं? सिद्धार्थाचं काय व्हायचं? तोल जायचा. एवढे ते अशक्त झाले होते आणि त्यांना कळलं की आता मला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? सत्यांना वाटलं अन्नाची गरज आहे ना. त्यांना काय वाटलं? कशाची गरज आहे? अन्नाची गरज आहे. आणि तेव्हा त्यांनी कोणाची खीर घेतली? सुजाताची खीर खाल्ली. बरोबर का नाही? म्हणजे त्यांनी कोणाची मदत घेतली? सुजाताची मदत घेतली. जर त्यांनी ती मदत घेतली नसती तर आज आपल्याला भगवान बुद्ध दिसले असते का? एक मनुष्य म्हणून त्यांचं अस्तित्व संपलं असतं, कारण तेवढे अशक्त झाले होते. पण त्यांनी सुजाताची मदत घेतली आणि आपल्या शरीराला पुन्हा त्यांनी काय केलं? पुनर्जीवन त्यांनी दिलं. तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे? हा छोटासा प्रसंग आहे. त्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? तर आपण आपला अहंकार ठेवता कामा नये. जर एखाद्याची आपल्याला मदत घ्यायची असेल, तर जर आपल्याला धम्म शिकायचं असेल, आपल्याला आपल्या जीवनात पुढे जायचं असेल, तर आपण अहंकारी असता कामा नये. तर आपण काय केलं पाहिजे? मदत घेतली पाहिजे. आणि मदत आपल्याला माहित आहे, बाबासाहेब एवढे मोठे जगामध्ये विद्वान, पण बाबासाहेब काय सांगतात? माझे 3 गुरु सांगतात, नाही का? ते महात्मा फुले, कबीर आणि बुद्ध यांना ते गुरु मानतात. काय आवश्यकता होती बाबासाहेबांना? एवढे थोर होते ना ते. काय होती आवश्यकता? कारण त्यांना खरंच मदत झालेली आहे, नाही का? महात्मा फुलेंकडनं मदत झाली, त्यांच्या साहित्यातून त्यांना मदत झालेली आहे, कबीरांच्या याच्यातून मदत झालेली आहे. आणि भगवान बुद्धांचं त्यांना बालपणापासूनच त्यांच्या संपूर्ण अंगामध्ये भगवान बुद्धांचं जीवन, त्यांचं चरित्र, त्यांची नीतिमत्ता, त्यांची शिकवण ही सामावलेली आहे. आणि त्यांनी काय केलं? त्याच्यातून मदत घेतली आणि त्यांच्या चळवळीचं फाउंडेशन म्हणजे हे 3 त्यांचे गुरु आहेत. पण आज काय झालं आपल्या अवस्था? आपल्या समाजाची सर्व नेते आहेत, कार्यकर्ते कोणी व्हायला मागत नाही, शिकायला कोणी मागत नाही, मला सर्व कळतं, नाही का? ही जी आपली प्रवृत्ती आहे ही आपण खऱ्या अर्थाने जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मदत घ्यावी लागेल. आपल्याला आपण नाही का गुरुशिवाय विद्या नाही, नाही का? आपल्याला शिकावं लागेल. तर ही गोष्ट आपल्याला ह्या शिकवणीतून आपल्याला कळते. आपल्यातली जो अहंकार आहे आपण काढला पाहिजे. आणि अहंकार काढणं म्हणजे काय? प्रज्ञा आहे त्या ठिकाणी. ह्या प्रज्ञेचा वापर करणं की आपल्याला ही जी गोष्ट आहे जी माझ्यामध्ये नाही आहे पण यांच्यामध्ये आहे, त्यांच्याकडनं मला ती शिकली पाहिजे. जेव्हा अशा पद्धतीने आपला अहंकार आपण बाजूला ठेवू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये विकास होऊ शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, हा जो प्रवास आहे जे मी आता आपल्याला सांगत आहे हा सिद्धार्थाचा प्रवास नाही आहे, एका व्यक्तीचा प्रवास नाही आहे, तर तो कोणाचा प्रवास आहे? आपला प्रवास आहे.
ह्या शिकवणीतून काय पाहत आहोत आपण? आपल्याला पाहत आहोत. आणि जोपर्यंत आपण ह्या जळत्या घरामध्ये आहोत, सुरुवातीचं आपण जे जळत्या घराचं उदाहरण आपण पाहिलं, जोपर्यंत आपण ह्या जळत्या घरात आहोत तोपर्यंत मात्र आपण ह्या दुःखामध्ये काय आहे? होरपळत जाणार आहोत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? जागं राहावं लागेल, जागं व्हावं लागेल. आपण जागे होणार आहोत का? हा आजच्या दिनानिमित्त आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. काय आता तरी मी जागा होणार आहे का? काय एवढे वर्ष चालले तसंच मी जीवन जगणार आहे? जसं सिद्धार्थाने घर सोडलं, जसं सिद्धार्थाने घर सोडलं तसं माझ्यातील मी अहंकार सोडणार आहे का? हा, जसं सिद्धार्थाने वस्त्र बदलले तसं माझ्यामधील जो काय मुखवटा मी धारण केलेला आहे तो मुखवटा मी काढणार आहे का? जसं सिद्धार्थ एकटे चालले तर तसं मी माझं धैर्य दाखवणार आहे का पुढे जाण्यासाठी? आज ह्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण असा निर्णय घेतला पाहिजे, जर मला बदलायचं असेल, मला खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर काय करावं लागेल? स्वतःचा दीप आपण स्वतःच झालं पाहिजे. जसं भगवान बुद्ध काय म्हणतात? आत्मदीप भव, तसा आपणच स्वतःचा दीप झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जो भगवान बुद्धांनी जो काय मार्ग सांगितलाय त्या मार्गावरती आपण चालू आणि खऱ्या अर्थाने जे काही जळत्या संसारात आपण खेळत आहोत त्या संसारातून आपण जागे होऊ, उभे राहू आणि स्वतःचा दीपक आपण स्वतः बनवू. हीच गोष्ट आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही बुद्ध जयंती साजरी केल्यासारखी होईल. तर बंधू आणि भगिनींनो, खूप वेळ मी आपण घेतलेला आहे त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आजच्या निमित्ताने काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आपण देखील मला शांतचित्ताने ऐकून घेतलं आणि जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आहे त्यांनी ह्या ठिकाणी मला जी काही संधी प्राप्त करून दिली तर त्यांचं मी आभार मानतो आणि आपलं सर्वांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.